हॅलो नमस्कार मित्र हो न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 आता आपण अभ्यासणार आहोत. यापूर्वी आपण कायदा ॲक्ट पाहिलेला आहे, RTE ॲक्ट 2009चा, आणि हा संपूर्ण कायदासुद्धा एकदम बारीक बारीक पद्धतीने आपण अभ्यासलेला आहे. मागील परीक्षेमध्ये मी तुम्हाला कल्पना दिलेली आहे की 4 प्रश्न हे ॲक्टवर होते आणि 6 प्रश्न जे आहेत ते नियमांवर होते. असे एकूण आपल्याला 10 प्रश्न जे आहेत ते ॲक्ट आणि नियमांवर आधारित होते. यावेळेस सुद्धा 10 ते 12 प्रश्न असू शकतात आणि एकंदरीत आपण हा नियम वाचला असेल स्वतः राजपत्रामध्ये तर तुम्हाला जाणवलं सुद्धा असेल की एक बल्की स्वरूपाचा थोडासा राजपत्रीय भाषा त्याची असते, कारण तो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला त्याला तयार करायला खूप वेळ जातो. मी स्वतः हा नियम नोट स्वरूपात बनवायला मला 2 दिवस गेलेले आहेत आणि हा अत्यंत विस्तृत स्वरूपाचा नियम आहे. पण मुद्दे जे आहेत ते अत्यंत स्पेसिफिक आहेत. आपल्याला जर एकदा आर्टिकल वाईज काही गोष्टी केल्या तर आपल्याला ते सहज लक्षात राहतील अशा पद्धतीचे आहेत. त्याच्यामुळे आपण आयोगाचे सुरुवातीला प्रश्न मी तुम्हाला दाखवणार आहे. जसं मी कायद्याचे प्रश्न तुम्हाला दाखवले, आयोगाचे जे प्रश्न आहेत ते जर तुम्ही पाहिलात यावरून तुम्हाला एक कल्पना येईल की नियमांमध्ये आयोग नक्की आपल्याला काय विचारतो. तर आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे सुरुवातीला कायद्याचे प्रश्न होते. आता आपण याच्यामध्ये नियमांचे प्रश्न मी इथून घेतलेले आहेत. बघा 6 प्रश्न होते. पहिला प्रश्न काय होता बघा, थोडंसं बारीक करतो याला. महाराष्ट्र बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 अनुसार शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक प्राधिकरण विशेष प्रशिक्षणासाठी पात्र अशा बालकांचे सर्वेक्षणद्वारे प्रतिवर्ष निश्चितीकरण करील आणि अशा प्रकारच्या विशेष प्रशिक्षणाचे गरजेनुसार आयोजन करील. या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ॲज इट इज स्टेटमेंट जे आहेत ते आपल्याला यामध्ये दिलेली आहेत, एक विधान सोडून. बाकी 3ही स्टेटमेंट बरोबर आहेत, एक विधान फक्त यामधलं चूक आहे. तर तुम्ही इथं बघितलात की एक्झॅक्टली काय विचारले, तर फक्त प्रशिक्षणासाठी पात्र अशा बालकांचं सर्वेक्षण जे करायचं आहे, जे नियमामध्ये दिलेलं आहे त्याचं स्वरूप कसं आहे यावर प्रश्न आहे. ओके, तर फक्त आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की हे विशेष प्रशिक्षण जे आहे ते विशेष पद्धतीने वयानुरूप अध्ययन साहित्यावर आधारित आखलेलं असेल. 100% खरं आहे. असे प्रशिक्षण शाळेच्या परिसरात किंवा सुरक्षित अशा निवासी जागेत आयोजित केलेल्या प्रशिक्षण वर्गात दिले जाईल. हे पण एक्झॅक्टली खरे आहे. शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांकडून अथवा कारणाकरिता खास नेमलेल्या शिक्षकांकडून, म्हणजे एकतर शाळेतील शिक्षक किंवा स्पेशल शिक्षक जे आहेत ते दिले जाऊ शकतात. हेही खरं आहे. दुसरी गोष्ट की या शिक्षणाचा किमान कालावधी 6 महिने असेल अशी कुठलीही तरतूद त्यामध्ये नाही. त्यामुळे एकंदरीत जर याच्यामध्ये पाहिलं तर आपल्याला काय विचारलं आहे, तर कोणती विधानं बरोबर आहेत असं विचारलेलं आहे. त्यामुळे अ, ब आणि क विधान जे आहे ते योग्य आहेत. अ, ब आणि क विधान योग्य आहेत. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न काय होता बघा, की बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009च्या कलम 12(1) ग च्या प्रयोजनांसाठी जर तुम्ही पाहिला तर संपूर्ण नियम जो आहे, शिक्षण हक्क नियम, हा संपूर्ण शिक्षण हक्क नियम हा प्रत्येक, त्याच्यामध्ये एकूण 25 नियम आहेत. या प्रत्येक 25 नियमामध्ये एक ना एक जो हे आहे मुद्दा आहे. सपोज आता नियम 3 आहे तर तो राईट टू एज्युकेशन कायद्याच्या कलम 4च्या तरतुदींच्या प्रयोजनार्थ दिलेला आहे. तसंच प्रत्येक, आता उदाहरणार्थ नियम क्रमांक 4 जर तुम्ही पाहिलात तर नियम 4 हा कलम 6च्या प्रयोजनार्थ दिलेला आहे. ओके, तर प्रत्येक नियम कशा ना कशाच्या प्रयोजनार्थ दिलेला आहे, त्याच्या उद्देशासाठी. कारण नियम हे बनवतात कशासाठी, तर कायद्याच्या एकंदरीत इम्प्लिमेंटेशनसाठी आपण नियम बनवतो. तर इथे सुद्धा तीच गोष्ट याच्यामध्ये त्यांनी विचारलेली आहे की 12(1) ग च्या प्रयोजनांसाठी काय आहे. तर बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 मध्ये दुर्बल घटकातील वंचित गटातील बालकांना शाळेतील प्रवेश या संदर्भात 12(1) ग च्या प्रयोजनांसाठी नियम आहेत. ओके, तर खर्चाची प्रतिपूर्ती, बालकांचा अभिलेख ठेवणे, क्षेत्र आणि हद्दी हा त्याचा भाग नाहीये. त्याचे नियम क्रमांक जे आहेत, त्याचे जे आर्टिकल्स आहेत ते मात्र वेगळे आहेत. जर तुम्ही याच्यामध्ये पाहिलं तर तुम्हाला ते हे आहे. खर्चाची प्रतिपूर्ती जे आहे जे ते 12(2) मध्ये आपल्याला दिलेलं आहे बघा. ओके, इथे आपल्याला काय विचारलं, इथं 12(1) ग च्या प्रयोजनार्थ विचारलेलं आहे, हे नाहीये त्यामध्ये. बालकांचा अभिलेख ठेवणे जे आहे ते 9(घ) मध्ये येतं ते. ओके, 9(घ) मध्ये आहे, त्यामुळे हे नाही आहे त्याच्यामध्ये. ओके, सो हा एक भाग त्याच्यामध्ये आपल्याला समजून घ्यावा लागेल. त्यानंतर नेक्स्ट जर तुम्ही याच्यामध्ये पाहिलात बघा प्रश्न, की महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011च्या नियम 2(द) म्हटल्यामुळे काय आहे, तर डेफिनेशन आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. 2(द) अनुसार पोशाख ठरविण्याचे नेमके हक्क जे आहेत ते कोणाला दिल्यात आलेले आहेत. तर पोशाख ठरवण्याचे हक्क हे शाळा समितीला आहेत. हे सुरुवातीला तुम्हाला याच्यामध्ये दिसेल सुद्धा. म्हणजे आता 2(द) मध्ये जर तुम्ही पाहिला त्याच्यामध्ये तर बघा इथे द मध्ये बघा गणवेश. तर गणवेश हा वर्तणूक व शिस्त मानक विचारात घेऊन शाळा समितीने ठरवलेला पोशाख अशी त्याची तरतूद आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे बघा याच्यामध्ये की महाराष्ट्र बालकांच्या मोफत सक्तीच्या शिक्षणाचा नियम 2011च्या नियम 13(10) अनुसार, नियम क्रमांक 13(10) अनुसार
शाळा व्यवस्थापन समितीची बैठक किमान किती कालावधीत घेतली जायला हवी? तर महिन्यातून किमान एकदा. आता हेच वाक्य तुम्हाला वेगळ्या पद्धतीने विचारलं जाऊ शकतं की महाराष्ट्र बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011च्या नियम क्रमांक रिकाम्या जागा अनुसार शाळा व्यवस्थापन समितीची बैठक महिन्यातून एकदा भरवली जाईल. सो नियम क्रमांक विचारला जाऊ शकतो किंवा त्यातली तरतूद विचारली जाऊ शकते. हेच आपल्याला नियमामध्ये करायचं आहे, लक्षात घ्या. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा, याच्यामध्ये बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार नियमावली 2011च्या नियम 13 अंतर्गत शाळा व्यवस्थापन समिती इतक्या वर्षांनी पुनर्गठित करता येईल. तर साधारण 2 वर्षानंतर अशा पद्धतीचे जे पुनर्गठन आहे ते केलं जाईल. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा, बालकांच्या मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार नियमावली 2011च्या नियम 11 मध्ये शाळेच्या मान्यतेसाठी खालील कोणत्या शर्तीचा समावेश करण्यात आलेला नाही असं म्हटलेलं आहे. ओके. तर शाळा भारतीय संविधानातील अधिष्ठित मूल्यांशी सुसंगत असेल. बरोबर आहे, येस, खरं आहे. त्यानंतर शालेय इमारती, संरचना तसेच क्रीडांगणे ही केवळ शिक्षणाच्या व कौशल्य विकासाच्या प्रयोजनासाठी वापरणे, हेही खरं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ही गोष्ट काय विचारली त्यांनी की शाळेला मान्यता द्यायची असेल तर ते कोणत्या शर्तींचा समावेश त्याच्यामध्ये करण्यात आलेला नाही. फक्त बाकी सगळ्या गोष्टी योग्य असतील, याच्यातली एक तरतूद आहे जी योग्य नसेल. शाळा ही राज्य शासनाने किंवा स्थानिक प्राधिकरणाने प्राधिकृत केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या तपासणीसाठी खुली असेल, हेही 100% खरं आहे. आस्थापनांची नोंदणी कायदा 1948 अन्वये नोंदणी अत्यावश्यक आहे, परंतु कायदा हा बरोबर नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या. कायद्यामध्ये त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी की सोसायटी ऍक्ट 1860 दिलेला आहे आणि दुसरा एक ऍक्ट दिलेला आहे तो म्हणजे आपला हा मुंबई विश्वस्त अधिनियम जो आहे तो त्यामध्ये दिलेला आहे. त्यामुळे 1950चा हे 2 ऍक्ट त्यामध्ये दिलेले आहेत, परंतु 1948चा असा आस्थापनांचा कायदा नाहीये. त्यामुळे हे विधान जे आहे ते चुकीचं आहे. ओके. सो हे प्रश्न अशा स्वरूपाचे होते, त्यावरून तुम्हाला हे पूर्ण हे आता यावर आधारित कुठलाही प्रश्न कसाही विचारला कुठल्याही नियम क्रमांकानुसार तरी पण आपल्याला प्रश्न सोडवता येईल या पद्धतीचे नोट्स जे आहेत ते मी तुम्हाला देतो आहे. दुसरी गोष्ट आता याच्यामध्ये बेसिक प्रत्येक मुद्द्यामध्ये मी ठेवलेलाच आहे. महाराष्ट्र बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 असं याला नाव आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ते लागू आहे आणि राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून तो जो आहे त्याचा अंमल चालू होतो आणि त्याची तारीख जी आहे ती 11 ऑक्टोबर 2011 अशी आहे. ओके. 11/10/2011. अधिनियम विद्याविषयक वर्ष, अंगणवाडी. आता यातल्या व्याख्या काही तुम्हाला माहितीच असणार आहेत, वेगळं काही लक्षात ठेवायची गरज नाही. परत एकदा थोडं फास्टली ओव्हरलुक करून घेऊया. अधिनियम म्हणजे आपला 2009चा ऍक्ट आहे. विद्याविषयक वर्ष म्हणजे काय, तर शासनाने घोषित केलेल्या शालेय कामकाजावर आधारित शिक्षणाधिकारी आणि निरीक्षक यांनी मंजूर 2 सत्रांचं वर्ष जे आहेत त्याला आपण काय म्हणतो तर विद्याविषयक वर्ष असं त्याला नाव देण्यात आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की संबंधित जिल्ह्याचा किंवा महानगरपालिकेचा जो काही शिक्षणाधिकारी असेल किंवा निरीक्षक असेल त्यांनी मंजूर घोषित केलेल्या 2 विद्याविषयक सत्रांचा समावेश असणारं वर्ष म्हणजे विद्याविषयक वर्ष. त्यानंतर बालक 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालक आहे आणि विकलांग व्यक्तीच्या बाबतीत जे आहे ते कठीण किंवा अध्ययन लर्निंग म्हणजे जे काही अध्ययन करण्यासाठी अक्षम बालक आहेत किंवा त्यांना ते कठीण जातं तर त्या बालकांसाठी उच्च वयोमर्यादा ही 18 वर्ष आहे. वंचित गट म्हणजे राज्य शासनाच्या अधिसूचनेतील व्याख्येनुसार वंचित गट असतील. प्राथमिक शाळा 1 ते 8 आहे. प्राथमिक शाळेतील शिक्षक जे आहेत जे नियुक्त व्यक्ती असते, मुख्याध्यापक आणि समूह समन्वयक यांचा सुद्धा समावेश शिक्षक या व्याख्येमध्ये आहे. त्यानंतर नमुना म्हणजे नियमांसोबत जोडलेला नमुना आहे. शासन म्हणजे शासन, महाराष्ट्र शासन. स्थलांतर करणारी बालके म्हणजे कोण, तर बघा शैक्षणिक सत्रापेक्षा कमी कालावधीत पालकांसोबत इतर प्रकारे नव्या ठिकाणी स्थलांतर करणारी बालके म्हणजे स्थलांतरित करणारी बालके असं त्याच्यामध्ये उल्लेख आहे. तर एकंदरीत आहे की ज्यांचं नाव नोंदवलेलं आहे त्या शाळेच्या ठिकाणापासून नव्या ठिकाणी एका शैक्षणिक सत्रापेक्षा कमी कालावधीमध्ये त्यांच्या पालकांसोबत अन्यथा स्थलांतर करणारी बालके म्हणजेच काय तर स्थलांतर करणारी बालके आहे. शाळेत न जाणारे बालक म्हणजे कोण, तर 6 ते 14 वयोगट मधील प्रवेश न घेतलेले नंबर 1 किंवा प्राथमिक शिक्षण अपूर्ण ठेवलेले नंबर 2 तसेच 1 महिन्यापेक्षा जास्त अनुपस्थितीत अब्सेंट राहणारे विद्यार्थी जे आहेत त्याला आपण शाळेत न जाणारे बालक असं आपण म्हणूया. नजीकची शाळा नावाची जी व्याख्या आहे त्याच्यामध्ये नजीकच्या शाळेमध्ये व्याख्येचा अर्थ असा होतो इयत्ता 1ली ते 5वी आणि इयत्ता 6वी ते 8वी. तर 1ली ते 5वीच्या बाबतीत लक्षात घ्या की 1 किलोमीटर अंतराच्या आत, किती 1 किलोमीटर अंतराच्या आत आणि 6 ते 11 वर्ष वयाची, किती वर्ष 6 ते 11 वर्ष वयाची बालके जे आहेत 20 बालके जर उपलब्ध असतील तर त्या ठिकाणी जे आहे शाळा जी आहे ती स्थापन उपलब्ध असलेली शाळा जी आहे ते त्याचा असा अर्थ होईल. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघायच्यामध्ये की 6वी ते 8वी मध्ये किती दिलेलं आहे त्यांनी, 6वी ते 8वी साठी त्यांनी दिलेलं आहे बघा की 3 किलोमीटर 4 आणि 5वी मध्ये 20 बालके उपलब्ध असणे. ओके. 5वी मध्ये 20 बालके उपलब्ध असलेली शाळा म्हणजेच काय तर नजीकची शाळा.
म्हणजे कधी कधी काय होतं, नजीकच्या शाळेला सुद्धा त्या पर्टिक्युलर व्याख्येमध्ये ॲड केलं जातं. ओके, म्हणजे ही नजीकची शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये शिक्षणाचा हक्क बालकांना उपलब्ध आहे. ओके, तर हे फक्त फिगर्स लक्षात ठेवा. 1 ते 5 1 किलोमीटरच्या आत, 6 ते 3 किलोमीटरच्या आत, 5वी मध्ये 20 मुलं, इथे 20 बालके उपलब्ध पाहिजेत. ओके, तासिका म्हणजे वेळापत्रकातील विषय वेळ शिकवण्याचा किमान वेळ म्हणजे तासिका आहे. त्यानंतर अभ्यासक्रम म्हणजे बघा, शासनाने मान्य केलेली वर्गणीय विषय योजना, विषयांचा आशय, ज्ञान आणि कौशल्य, मूल्य, अभिवृत्ती यासह अध्ययन निष्पत्ती. गणवेश म्हणजे काय, तर वर्तणूक व शिस्त मानक विचारात घेऊन शाळा समितीने ठरवलेला पोशाख, यावर प्रश्न विचारण्यात आलेला होता की पोशाख कोण ठरवतो. 2 द असाही उल्लेख होता. त्यामुळे क ख ग घ हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायला लागतील, परंतु सगळे पाठ करायची गरज नाही. जस्ट मोस्ट जे इम्पॉर्टंट आहेत. फॉर एक्झाम्पल जसं आता तुम्हाला वाटते की वंचित गट म्हणजे कोण, प्राथमिक शाळेचं च मध्ये आहे, त्यानंतर मूल्यमापन ज मध्ये आहे, असं जे ॲटलिस्ट एक या 10-12 पैकी जर तुम्ही 5 जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला ते इलिमिनेट करता येईल, लक्षात घ्या. ओके, त्यानंतर जे दोन मध्ये काय आहे, तर अधिनियमात व्याख्या केलेल्या पण नियमात नसलेल्या शब्दांना अधिनियमातील अर्थ जो काही असेल तो लागू राहणार आहे. ओके, भाग 2 मध्ये आता इथून खरा जो पिक्चर सुरू होतो तो म्हणजे बघा, बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळण्याचा अधिकार आहे आणि नियम क्रमांक 3 मध्ये सांगितलंय की RTE राईट टू एज्युकेशन कायद्याच्या कलम 4च्या तरतुदींच्या प्रयोजनार्थ विशेष प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध असेल. मग ह्या विशेष प्रशिक्षणाची अंमलबजावणी कशी केली जाईल हेही यावर प्रश्न आहे, म्हणून तुम्ही थोडं बारकाईनं बघा. स्थानिक प्राधिकरण काय करेल, तर दरवर्षी सर्वेक्षण करेल आणि या सर्वेक्षणाद्वारे शाळेतनं जाणारी बालके निश्चित करेल आणि या वयानुरूप मग वर्गात प्रवेश त्यांना जो आहे तो दिला जाईल. आवश्यकतेनुसार पुढील पद्धतीने विशेष प्रशिक्षण दिलं जाईल. यावर प्रश्न होता की कशा पद्धतीने प्रशिक्षण मिळतं, तर प्रशिक्षण हे कलम 29 नुसार मान्यताप्राप्त वयानुरूप साधनांवर आधारित असेल. नंबर 1 बरोबर. म्हणजे आज तो 3ऱ्या वर्गाचा मुलगा आहे आणि तुम्ही जर त्याला 5वी 8वीची गोष्टी सांगत असाल तर त्याला काही ते जमणार नाही. ओके, मग परत त्याला रस निर्माण होणार नाही. प्रशिक्षण शाळेत घेतलेल्या वर्गातून किंवा शाळेच्या वेळे व्यतिरिक्त, लक्षात घ्या, सुरक्षित निवासी सुविधेसह अधिकृत पाठ्यक्रमातून जे काही आहे ते त्याच्यामध्ये अध्यापन होईल. त्यानंतर प्रशिक्षण शाळेतील शिक्षकांकडून किंवा त्या उद्देशाने नियुक्त केलेल्या शिक्षकांकडून प्रशिक्षणाचा कालावधी जो आहे तो राज्य शैक्षणिक प्रशिक्षण संशोधन परिषद ठरवेल. कुठेही तसं 6 महिने 1 वर्षाचा उल्लेख त्यामध्ये नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, सो एकंदरीत जे आहे ते हे का आहे, कारण सर्वेक्षण करून विशेष प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध केल्यास जे काही शाळाबाह्य मुलं किंवा एकंदरीत शाळेपासून वंचित राहत आहेत तेही त्यामध्ये प्रवाहात येतील. ओके, समाकलनासाठी विशेष लक्ष. आता बघा काय म्हटलंय की बालकाला वयानुरूप वर्गात प्रवेश दिल्यावर प्रशिक्षणादरम्यान व पूर्ण केल्यानंतर शिक्षक त्याचा व तिच्या शैक्षणिक व भावनिक समाकलनास म्हणजे ॲडजस्टमेंट, सोप्या पाहिजे तसं म्हणा, की त्याचं वय जेवढं आहे, सपोजली 9 वर्ष असेल, मग त्या 9 वर्षाला एक तो ॲडजस्टमेंट, त्याचा भावनिक तोल किंवा शैक्षणिक तोल जो आहे तो कसा सांभाळू शकतो हे पाहण्यासाठी विशेष लक्ष जे आहे ते दिले जाईल. विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाची तयारी जी आहे आता ती कशी असेल, एवढं खोलात जाऊन कोणी विचारणार नाही की विशेष प्रशिक्षण जे असतं ते कसं ठरवतात वगैरे वगैरे. पण तुम्ही लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद जी आहे याचा पुढे उल्लेख फक्त मराशैस प्रप असं होईल. पुढील बाब विचारात घेऊन कार्यक्रम तयार केले, जसे की अध्ययन साहित्यामध्ये वाढ करणे, शिक्षकांचं प्रशिक्षण देणे, बालकांच्या मूल्यमापनासंबंधी वैज्ञानिक पद्धती वापरणे वगैरे वगैरे. ओके, सो हे क्रमांक सब पॉईंटमध्ये आहेत. आता मुख्य पॉईंट जो आहे बघा की नियम क्रमांक 4 मध्ये कलम 6च्या प्रयोजनार्थ क्षेत्र किंवा हद्दी या बाबतीत दिलेलं आहे. तर जसं मगाशी होतं 1 ते 5 वस्तीपासून 1 किलोमीटरमध्ये आणि 20 बालके असल्या शाळा, आणि 6वी ते 8च्या बाबतीत 3 किलोमीटर, 5वी मध्ये 20 बालके असल्यास शाळा स्थापन केली जाईल. हे हद्दी आणि क्षेत्र या बाबतीत निकष आहेत. त्यानंतर दुर्गम क्षेत्रातील बदल या बाबतीत बघा की हे कमी अंतर सुद्धा केलं जाऊ शकतो. तसे राज्य शासनाला जे आहे ते अधिकार जे आहेत ते आहेत. लहान वाड्यांसाठी सुविधा, जसं आता नजीकची शाळा नसल्यास मोफत परिवहन निवास सुविधा जी आहे ती राज्य शासन उपलब्ध करेल. मोठी लोकसंख्या असेल 6 ते 14 वर्ष बालसंख्या पाहून एकापेक्षा जास्त शाळा सुद्धा स्थापन केली जाईल. नजीकची शाळा निश्चिती करत असताना प्रत्येक वसाहतीसाठी स्थानिक प्राधिकरण एक शाळा निश्चित करून जाहीर करेल. विकलांग बालकांचे परिवहन या बाबतीत 1995चा आणि सुधारित मग 2016च्या ॲक्टनुसार सुरक्षित आणि योग्य परिवहनाची व्यवस्था केली जाईल. सो हे ठरलेले मुद्दे त्याच्यामध्ये दिलेलेच आहेत. ओके, सो हा एक भाग आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला मुख्य ठळक मुद्द्यांवरच फोकस करतील, फार काही खोलात जाऊन ते प्रश्न विचारणार नाहीत. कलम 8 आणि 9च्या प्रयोजनार्थ राज्य शासन आणि स्थानिक प्राधिकरण यांनी काय कर्तव्य करायचे आहे ते याच्यामध्ये लक्षात घ्या. ओके, आता हे जे काही सांगतं बघा याच्यामध्ये की कलम 8 आणि 9च्या प्रयोजनाच्या हेतूने मोफत साहित्याचा हक्क त्यांना मुलांना मिळतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही त्याच्यामध्ये पाठ्यपुस्तकं असतील. ओके, त्यानंतर शासन प्राधिकरण काय करेल, तर कलम 12च्या अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये बालकांना पाठ्यपुस्तके, लेखन साहित्य, गणवेश, विकलांग बालकांना विशेष साहित्य जे आहे ते मोफत देईल.
त्यानंतर शाळांचे नकाशे तयार करणे, दरवर्षी पहिल्या वर्षी पूर्ण सर्वेक्षण, शाळाबाह्य वंचित दुर्बल विकलांग बालकांची ओळख पटवणे, अपशब्दांची मनाई करण्यास सुद्धा जे आहेत राज्य शासन जे आहे आणि स्थानिक प्राधिकरण यांचे एक कर्तव्य आहे की जात वर्ग धर्म लिंगाच्या आधारावर कोणत्याही बालकावर अपशब्द वापरण्यास सक्त मनाई आहे. कारण अनएडेड स्कूलमध्ये पण 25% रिझर्वेशन असतं. भेदभाव न करण्याची जबाबदारी म्हणजे वंचित दुर्बल घटकावरील बालकांवर मैदानात किंवा पाणी, प्रसाधनगृह, वर्गखोली, सुट्टी इत्यादी ठिकाणी कोणतीही भेदभाव होऊ नये याची सुनिश्चिती करणे सुद्धा गरजेचं आहे. तर ही जबाबदारी स्थानिक प्रशासन आणि राज्य शासनावर दिलेली आहे. स्थानिक प्राधिकरणाने अभिलेख ठेवणे, आता कलम 9 च्या प्रयोजनाच्या उद्देशाने हे नियम क्रमांक आहे. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं की स्थानिक प्राधिकरण जो आहे तो जन्म 14 वर्ष वयोगटातील सर्व बालकांचा अभिलेख तयार करेल. घरोघरी सर्वेक्षण, नोंदवही, गटचर्चा यातून माहिती संकलित करेल. अभिलेख आणि अद्ययावत जे आहे ते ठेवले जातील. पारदर्शकता, अभिलेख सरकारी जागेत खुले पारदर्शक ठेवणे विशेष प्रशिक्षण जे आहे यासाठी उपयुक्त असेल. प्रत्येक बालकाची माहिती जी आहे ते त्यामध्ये नाव, लिंग, जन्मतारीख, पालकाची माहिती ही सगळी त्याच्यामध्ये तपशील जो आहे तो ठेवला जाईल. शाळाबाह्य बालकांबाबत उपाय, आता शाळा सोडलेली दीर्घ गैरहजेरीची बालके ओळखण्यासाठी पद्धती तयार करणे, 6 ते 14 वर्ष बालकांची संपूर्ण यादी दर सत्रापूर्वी शाळेत प्रदर्शित करणे हे त्यामधील मुख्य आणि ठळक मुद्दे दिलेले आहेत. ओके, आता शाळा व शिक्षक यांच्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत बघा नियम क्रमांक 7 मध्ये. कलम 12 पोटकलम 1 खंड ग च्या प्रयोजनांसाठी दुर्बल घटकांतील व वंचित गटातील बालकांना प्रवेश देणे यावरच प्रश्न विचारण्यात आलेला होता PYQ मध्ये. ओके, तर बघा पहिली गोष्ट की गैरभेदभावाची सुनिश्चिती. कलम 12(1) ग च्या अंतर्गत प्रवेश घेतलेल्या बालकांवर म्हणजे जे काही विशेष जे काही प्रवेश आहेत तर ह्या प्रवेश घेतलेल्या बालकांवर सापत्न भावाची वागणूक होणार नाही. म्हणजे जशा पद्धतीने आपल्याकडे चालीरीती प्रथा परंपरा आहे त्याचा इम्पॅक्ट पालकांकडून मुलांवर पण होतो. सो पालकांकडून किंवा तिथल्या कर्मचाऱ्यांकडून म्हणा किंवा मुलांकडून सुद्धा अशा पद्धतीने ते होऊ नये यासाठी काळजी जी आहे ती घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच जे काही दुर्बल घटकावरील वंचित घटकातील बालकांना प्रवेश देत असताना गैरभेदभाव जे आहे त्याकडे बघितलं जाईल आणि भेदभाव कुठलाही होणार नाही याची काळजी घेतली जाईल. फक्त त्याच्यासाठी स्वतंत्र कार्यक्रम राबविले जाणार नाहीत. ओके, जादा वर्ग वगळून इतरांपासून वेगळ्या वर्गामध्ये बसवलं जाणार नाही. शिकवणं जे आहे ते वेगळ्या वेळेत शिकवणं होणार नाही. समसमान सुविधा, त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलात या बालकांना पाठ्यपुस्तके, गणवेश, ग्रंथालय, IT सुविधा, खेळ, पाठ्येतर कार्यक्रम इत्यादी बालकांसारखेच मिळतील. म्हणजे असं नाही की त्यांना स्पेशल प्रवेश घेतलाय म्हणून मग तुम्ही पैसे देत नाही असं तसं नाही चालणार. ओके, नजीकच्या शाळेतील हद्द लागू म्हणजे बघा हद्दी प्रवेशासाठी लागू आहे. आवश्यक असल्यास शासनाच्या मंजुरीने प्रवेशासाठीची टक्केवारी जी आहे ती मर्यादा वाढवता सुद्धा येऊ शकते. त्यानंतर आता नियम क्रमांक 8 पासूनचा जो भाग आहे लक्षात घ्या. हा आता आपण सेकंड राऊंडमध्ये बघूया. तर कलम 12 पोटकलम 2 प्रयोजनांसाठी प्रत्येक बालकामागे केलेल्या खर्चाची राज्य शासनाकडून प्रतिपूर्ती या संदर्भात नियम क्रमांक 8 मध्ये तरतूद आहे. ओके,